कर्णधार क्रिकेटच्या म्हणजे मॅच चालू होईल. नाणेफेक या ठिकाणी झाली की लगेचच मैदानामध्ये सांगायचे आहेत आणि नंतर सामन्याला सुरुवात होईल. जरा नाणेफेकीसाठी प्लीज या गावचे सन्माननीय माजी सरपंच आमचे मार्गदर्शक आत्माराम भाऊ आमरे यांच्या शुभ हस्ते त्यावेळेस त्यांनी मॅचेस ठेवल्या होत्या लिगीच्या चौण्यामध्ये आणि अखंड शेट्टी गावच्या तिथे आल्या होत्या. परत आला तरी घ्यायची ना. तर अशा रीतीने आमचे विलासजी आमरे हे सुद्धा आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आता नाही पहिले अविनाश हा असा एक फलंदाज आहे, त्याने पहिल्या आयपीएल मध्ये दुसऱ्या आयपीएल मध्ये धडाकेबाज अशी फटकेबाजी केली होती. मला वाटतं माझ्या संघाबरोबर खेळला होता त्यावेळेस तो, आणि त्यावेळेस त्याने अतिशय प्रचंड अशी आतषबाजी केली होती. धावसंख्या झालेली ती 20. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मला वाटतं शेवटचा चेंडू असावा या षटकात. 2 षटक, एक पहिला षटक टाकला होता तो ऋषी आणि दुसरा हा षटक. आता पाहूया तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये. चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू तटावला, मात्र थोडीशी एक मिसफिट झाली होती. 2 धावा पूर्ण होतात कधी पाहिजे आणि 2 धावा अशा रीतीने पूर्ण होत्या. धावसंख्या झालेली ती 22. दुसरं षटक पुणेवासीय गौरव याच्याकडून आलेला आहे आणि हा चेंडू पाहायचा कट करतोय. 1 धाव तर नक्कीच मिळणार, यात काय शंका. जी काय प्राईज असेल ती तिकडून घोषित करायच्या. प्रत्येक षटकामागे किती धावा आपलं किती तुम्ही लावणार. आणि पहिला षटकार पाहायचा तर पाहून घ्या. षटकार मी बोललो होतो की बॅट हातात आल्या षटकार ठोकू शकतो. विलासजी एवढा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्या फलंदाजावरती. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा कट करतोय. पाहायचा लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू इथे फील्ड होते. 1च धाव. पालख्या गादीवर निघाल्यात, गादीवर जातील. आपल्याला भेटलेला भाई बुंदी देऊळवाडी लिहिलेला आहे ना भाई आमरे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.